ईडीच्या कार्यालयाबाहेर आता रोहित पवार यांची चौकशी जवळजवळ 12 तास झाली आणि त्यानंतर आता रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय विलाट पियर येथील ईडीच्या कार्यालयातली आहेत आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर आता रोहित पवार आलेले आहेत। रोहित पवार यावेळेस ईडी चौकशी आटपून बाहेर आलेले आहेत। 12 तास रोहित पवार यांची चौकशी झाली होती। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, रोहित पवार तब्बल 12 तास त्यांची ईडी चौकशी झालेली आहे आणि आता ईडीच्या कार्यालयाबाहेर आलेले आहेत। रोहित पवारांसोबत सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित आहेत। रोहित पवारांची ईडीनं 12 तास कसून चौकशी केली आहे। चौकशी संपेपर्यंत पवार हे देखील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आहेत। काय नेमकं बोलतात रोहित पवार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ईडी अरे बूम ये भाई तमाम जो एनसीपी के नेता है वो भी इस समय ही दृश्य तुम्ही बघताय ती आहेत ईडीच्या कार्यालयाबाहेरची। मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये रोहित पवार यांची जवळजवळ 12 तास आज चौकशी झाली। सकाळी 10 वाजता ते कार्यालयात गेले होते। सगळ्या पत्रकारांचे सगळ्या पत्रकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मनापासून आभार मानतो। तिथे आपल्याला जागा नाही खरं तुमच्याशी बोलत आम्हाला करत जा एवढीच एक मिनिट माझी विनंती आहे, पोलिसांची विनंती आहे, तिथे नको रोहित दादा बाहेर बोलतील। 12 तासाच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून आता रोहित पवार बाहेर आलेले आहेत। जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत। ही दृश्य आपण बघतोय ही ईडीच्या कार्यालयातली आहेत। सगळ्यात महत्त्वाची बातमी, रोहित पवार यांची 12 तास चौकशी झालेली आहे। 12 तासानंतर चौकशी करून आता रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत। रोहित पवार थोड्याच वेळात माध्यमांना या संपूर्ण चौकशीबद्दल नेमकं काय सांगतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ईडीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार आज सकाळी 10 वाजता गेले होते आणि 10 वाजता आत गेल्यानंतर जवळजवळ 12 तास त्यांची ईडीनं चौकशी केली आहे। सलग 12 तास ईडीनं रोहित पवार यांची कसून चौकशी केली आहे। रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत शरद पवार हे स्वतः अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बसून आहेत। या संपूर्ण कारवाई दरम्यान ते देखील कार्यालयातच बसून होते। सुप्रिया सुळे या त्यांना ईडीच्या कार्यालयात सोडण्यासाठी 12 तासांपूर्वी आल्या होत्या आणि यानंतर देखील आपण बघतोय रोहित पवार बाहेर आले त्यावेळेस देखील सुप्रिया सुळे या देखील त्यांना घेण्यासाठी इथं आलेल्या आहेत। पुढच्या काही क्षणात रोहित पवार माध्यमांना या चौकशी संदर्भात माहिती देतील। थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णात आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कृष्णात, 12 तास रोहित पवार यांची चौकशी झाली, या 12 तासात नेमकं काय काय घडलं? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली होती का चौकशी संदर्भात? जवळपास काही 10:15 वाजल्यापासून आता 10 वाजेपर्यंत सुमारे 12 तासांचा कालावधी होत आलेला आहे। 12 तासांच्या कालावधीनंतर अखेर रोहित पवार यांची ईडी कार्यालयातील चौकशी पूर्ण झालेली आहे। बारामती अॅग्रो संदर्भात जे काही मुद्दे उपस्थित होते त्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले तिथे सर्व उत्तर दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सकाळपासूनचे जे नेते होते त्याचबरोबर कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सध्या पाहायला मिळते आणि या संपूर्ण दिवसभरामध्ये या बेलारपेर इस्टेट या परिसरामध्ये या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते जवळपास 12 तासापासून आंदोलन करत होते आणि अखेर रोहित पवार यांची सुटका या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर आता रोहित पवार यांना खांद्यावर उचलून घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे नेलं जात आहे हे देखील पाहायला मिळते आता। बिलकुल, आणि ही दृश्य आपण बघतोय कृष्णात, थोडं तुम्हाला थांबवतोय। रोहित पवार यांची जवळ मिरवणूकच काढल्याचं हे दृश्य पाहायला मिळतं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते 12 तासांपासून ईडीच्या कार्यालयावर उपस्थित होते।